मॅडम सॉरी, तुम्ही पहिल्यांदा घरी आलात आणि इथे सगळं असा गोंधळ झाला. बसा ना, बसा. तुम्ही बसा. त्यांनाच हरकत नाही, तुम्ही थोडा वेळ बसा. मोहन म्हात्रे, मी बसायला इथे आलीये का? नाही नाही, तुमचं माझ्याकडे काहीतरी काम होतं ना. थँक गॉड. मग सांगा ना, आत्ता करतो. मला मोहिनी सरकारला भेटायचं. त्यांचं कार्ड तुमच्या जवळ आहे ना, द्या ते कार्ड. नाहीये माझ्याकडे मॅडम कार्ड. मोहिनी त्यांचं कार्ड यांच्याकडे कसं असेल आणि तुम्हाला कशाला हवंय ते? मिसेस मोहन म्हात्रे, आम्ही बोलतोय ना, आमचा जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आम्हाला. आम्हाला काय कमी प्रॉब्लेम आहेत का? मोहन म्हात्रे, शोभा शोभा. ठीक आहे, बोला तुम्ही. हे बघा, मला आत्ता अर्जंटली मोहिनी सरकारशी बोलायचंय. आत्ता आत्ता तर शक्यच नाही. काय शक्य नाही? नाही म्हणजे हे आता कार्ड मिळणं शक्य नाही. हो, असं कसं कार्ड मिळणं शक्य नाही? जरा बॅगेत शोधा ना तुमच्या. मॅडम नाहीये बॅगेत माझ्या. अहो, तिला जाग येते बघ. तिला उठून बसू आणि खडसावून विचार. अगं तिला नक्की काहीतरी होत असणार ग. अशी अचानक कशी चक्कर येईल? अगं सगळं नाटक करते ती. आपली चोरी उघडकीला येऊ नये म्हणून चक्कर आल्याचं नाटक करतीये. ठेव तिला. बाई तू जरा गप्प बसशील का? हे बघा मोहन म्हात्रे, मला काहीही करून मोहिनी सरकारला भेटायचंय आणि ती भेट तुम्हीच घडवून देऊ शकता. मी कसे काय? आपल्या बुटीकसाठी ते खूप महत्वाचं आहे हो. पण मी कसं काय? हे बघा, तुम्ही तेवढे तेवढे समजूतदार आहात. त्यांना तुमचं काम आवडलं होतं की नाही? मग त्यांनी तुम्हाला नक्की फोन केला असणार. हो, एवढ्या मोठ्या माणसांना आपल्यासारख्यांचा नंबर मिळवणं फार कठीण नाहीये. पण चेक करा ना एकदा, नक्की फोन केला असेल. खरंच नाही मॅडम. मॅडम रागावणार नसलं तर एक गोष्ट विचारू, तुमचं त्यांच्याकडे काय महत्वाचं काम आहे? रागवायचंय काय त्यात? आपल्या नवीन बुटीकसाठी एक इन्व्हेस्टर मिळालाय. मोहिनी सरकार जर आपल्या बरोबर आली ना तर हे सगळं सोपं होईल. म्हणून मला त्यांना भेटायचंय. मोहन म्हात्रे, तुम्ही एकमेव माझी आशा आहात. हात सोड आई. हात सोड. ती चादर घेऊन कशाला बसली? आता काय थंडी वाजते का तुला? ठेव ती. तुम्ही जोपर्यंत नंबर देणार नाही मी इथनं हलणार नाही. अहो मॅडम असं काय करताय आता? कुठून? मी देतो नंबर, पण हे आधी पहिल्यांदा मला जरा निस्तरू द्या, मग मी तुमचं काम करतो. ठीक आहे, मी खाली गाडीत वाट बघते, तुम्ही नंबर द्या. काय चाललंय? हे सगळं सामान आपल्या घरी कसं आलं? शिंकांमुळे झालंय सगळं. शिंकीचा आणि सामान घरी आणण्याचा काही संबंध आहे का? काहीही बोल नकोस. शोभा माझ्यावर विश्वास ठेव. एकदा ठेवला ना तुझ्यावर विश्वास, त्यामुळे लग्न झालं आपलं. आता पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवायचा नाहीये. नक्कीच नाही, कुणाचं तरी दुसऱ्याचं काम आहे. अगं पण शोभा. कोण आलं होतं रे आपल्या घरी? भानू. हा कशाला आला? ए सम्या, काय भानू भानू करतोयस? हे घर माझं आहे. नाही काही नाही. काय भानूची तब्येत बरी नाही असं कळलं म्हणून तिला बघायला आलो. अगो बाई, तिच्या खोटेपणाची बातमी अख्ख्या चाळीवर पसरली. आई जरा गप्प बस ना. समीर भाऊजी, फुलं कशाला आणलीत? हा
म्हणजे आजारी माणसाला भेटायला जाताना रिकाम्या हाताने कसं जाणार ना, म्हणून. हो का? मग फळे बिळे घेऊन यायचा नाहीस? आता राहिली, पण पुढच्या वेळेस येताना नक्की घेऊन ये ना. द्या. भानू, अगं तू अशी अचानक कशी काय बरी झालीस? ते गुलाबाच्या फुलांचा वास घेतला ना की माझी सर्दी कमी होते. हो, मी आणलेत ती फुलं खास तुझ्यासाठी. थँक्यू. ए थँक्यू चे. खाली उतर, उतर खाली. काय ग, लोकांच्या घरातल्या वस्तू चोरून आणतेस आणि इथं लपून ठेवतेस काय? हा? पण तुला पोलिसांचं काम आहे. ओ मावशी, भानू असं काही करणार नाही. हो. ए सम्या, का तुला बरा पुळका आला रे तिचा? मावशी, मी आज चोरी नाही केली, मला चोर नका म्हणू. अगं यालाच म्हणायचं असतं चोराच्या उलट्या बोंबा. मावशी, तुम्ही मला असं बोलू नका. काय करशील? ताई, तुम्ही सांगा ना त्यांना. तिला मध्ये घेऊ नकोस, माझ्याशी बोल. चोरी तर करायची आणि वरती साळसटपणाचा आव आणायचा. हे तुझंच काम आहे. तुझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही. एवढी मोठी चोरी कोण करू शकतं? त्यांच्या घरातली सामान दोघी गप्प बसा, कुणी काही बोलणार नाही. अगं शोभी, आई तू तर गप्पच बस बाई, एक शब्दही बोल नकोस तू. आधीच माझं डोकं दुखायला लागले. ए आई, तू जा ना आता खाली, मी नंतर येऊन तुला भेटते. जा. मी पण निघतो आता. हा, जा जा. भानू, काळजी घे ग. घेते हा काळजी. या तुम्ही. हो हो. माझी चप्पल इथे कदाचित मीच विसरलो असेल. शोभे, हे काय तू जा ना खाली, मी नंतर येते तुझ्याशी बोलायला. जा. बहिणीने काय जादू केले माझ्या लेकीवर कोण जाणे. मोन्या, जरा बाम लावून ते डोकं दुखतंय माझं. हो. तुम्ही कशाला? मी लावून देते. ए बाई, आधीच तुझ्या सगळ्या गोंधळामुळे काम तशीच राहिले. जा ना ती आवर. मोन्या दे. होय होय होय. त्या भानुमतीला अशा अद्दल घडवली ना, तर नावची लीलावती नाही मी. अगं लिहिले, शांत हो. झालं ते झालं, सोडून दे आता. काय शांत हो ग? आणि झालं ते झालं, सोडून दे. हा, सोडून देण्यासारखी छोटी गोष्ट आहे का ही? हो ना, माझं तर डोकंच उठवायची वेळ आली. सगळ्या चाळीत वणवण फिरले सकाळपासून. वस्तू सापडल्या कुठे? शोभा वहिनीच्या घरात. अगं हळू हळू हळू.
तिच्याकडे नाही तर मग माझ्या घरातच सापडल्या असत्या. नशीब सापडल्या. म्हणजे अजूनही तुला अशी समजूत आहे की त्या भानूनी चोरी केल्या होत्या वस्तू? 100% हे तिचंच काम आहे. नाही तर मला सांगा, हा? आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या घरातल्या वस्तू ज्या गायब झाल्या त्या कशा होतील? तिचंच काम आहे. तिच्या त्या भोळ्या चेहऱ्यावर कोणी जाऊ नका बरं का. अट्टल चोर आहे, अट्टल. नाही तर काय. तरी मला प्रश्न पडला, हे असं झालंच कसं? मी काय म्हणते मावशी, तुम्ही शोभा वहिनीला सांगत का नाही तिला कामावून काढून टाकायला? ती आल्यापासूनच काही ना काही गडबड होतीये. हा, आता मला सांग, शांता ज्या वेळेला होती ना, आपल्या चाळीत असा कधी गोंधळ झाला? कधीच नाही. नाही. पण माझं ऐकतं कोण? काही उपयोग नाही. 1000 वेळा सांगितलं, पाल त्या घरावर पाल. पण मी काय म्हणते की तुम्ही जरा दुसऱ्या बाजूने नाही का विचार करू शकत? बंदे, अगं दुसऱ्या बाजूने विचार करायचा म्हणजे कसला? त्या भानुमतीचाच ना, म्हणजे चोराचाच विचार करायचा ना. एडी कुठली? नाही पण नाही, बरोबर आहे पण आज ना मी पोलिसातच कंप्लेंट करणार होते. हा, चांगली शिक्षा केली असती तिला मी. मावशी, तू अगोदरच पोलिसांना लिहून दिलंय ना की भानूची जबाबदारी तूच घेतलीयस. पण मी असं कसं लिहून देऊ शकते? अहो मावशी, अख्ख्या चाळीसमोर लिहून दिलंय तुम्ही. तेच ग, मी असं कसं लिहून देऊ शकते? मी खरं सांगू, याच्यात काय तर गडबड गोंधळ आहेच बघ. त्या भानुमतीने ना माझ्यावर सुद्धा जादूटोणा केलाय. माझं सोडा ग, तुम्ही कंप्लेंट करू शकता की. हा, मग पोलीस येतील नक्की. चालेल. अंशू, तूच का? मावशी, मला स्वयंपाक करायचंय. मी जाते. नाही, मी जाते. मी येते ना तर डोकं दाबायला. मला पण ना, मला जरा बाहेर जायचंय, उशीर झाला. मी येते मावशी, नंतर भेटू. मला ह्यानी हाक मारली वाटतं. आले आले. बंदी, काय काय? अगं, पोलीस बिलीस कोणी ह्याच्यात अडकणार नाही आणि तू सुद्धा या अगदी डोक्याचं काढून टाक कुळ आधी. चल मी निघू, मलाही जायचं एक. जा जा, छान आहे. जा. मी त्या भानुमतीचा डाव सगळ्यांसमोर उघड केला. नवची लीलावती नाही. मालक, सॉरी, माझ्या शिंकांमुळे त्रास झाला. ऐकेल नाही, त्या नाही उठणार. हं? अहो पण मी एका क्षणी घाबरलो. असं वाटलं सगळं खरं खरं सांगून टाकावं. सांगितलं की काय? नाही सांगितलं. नाही, तसंही तुमच्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. हो, पण आता या वस्तूंचं काय करायचं? 1 मिनिट. काय काय केलं? ज्याचं होतं त्याचं त्याला देऊन टाकलं. देऊन टाकलं? हा. अरे वा, हे एक बरं झालं. पण अजून एक प्रॉब्लेम आहे. काय? ते आमच्या मॅडम, त्यांना मोहिनी सरकारला भेटायचंय. अहो, कशाला काळजी करताय? मी आहे ना. नको नको, अहो, तुम्ही कृपा करून यात पडू नका. अहो मालक, माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं चांगलं होईल. देवा, आता अजून काही विघ्न यायला नको. मोहिनी, मोहिनी, मोहिनी सरकार, येस. तुम्ही ओळखलं नाहीत का मला? सॉरी, आपण कोण? तुम्ही माझ्या बुटीक मध्ये आला होतात. तुम्हाला एक युनिक ड्रेस हवा होता तुमच्या फॅशन शो साठी. माझ्या बुटीक मध्ये तो ड्रेस तुम्हाला मिळाला. त्याचे स्लीव्ह वेगळे होते आणि तो
द लॉंग ड्रेस. ओ येस राईट. मोहन म्हात्रे जिथे काम करतात तिथेच ना? करेक्ट. राईट. ऍक्च्युली मी तुम्हालाच शोधत होते. इथे नाही काय झालं, तुमचं कार्ड माझ्या हातनं मिसप्लेस झालं. मग मोहन म्हात्रे त्यांना विचारायला आले होते की तुमचा त्यांचा काही कॉन्टॅक्ट आहे का. माहितीये मला. म्हणजे माझं आणि त्यांचं आत्ताच बोलणं झालं. हो का. हा. नाही म्हणजे म्हात्रे तसं काही म्हणाले नाही तुम्हाला. मीच त्यांना सांगितलं नाही सांगायला. ओके. एनिवेज माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम होतं. माहितीये मला. कसं काय. म्हणजे काहीतरी काम असेल म्हणूनच मला चोचशील ना तू. माझ्या नवीन बुटीकसाठी मला एक इन्व्हेस्टर मिळालाय. पण त्याचं असं म्हणणं आहे की एखादी प्रसिद्ध फॅशन डिझायनर जर माझ्या बोर्डवर असेल तर तो इन्व्हेस्ट करायला तयार आहे. म्हणजे त्या फॅशन डिझायनरची नवीन डिझाईन्स आम्हाला मिळाली तर तुम्ही जर जॉईन झालात तर मला सोपं जाईल. गुड आयडिया. माझ्या बिझनेससाठी पण चांगलं असेल. आणि जिथे मोहन म्हात्रे सारखे कारागीर असतील तिथे टायअप करायला मला नक्कीच आवडेल. थँक्यू सो मच. पण माझ्या 2 अटी. बोला ना. पहिली अट म्हणजे माझं नाव कुठेही यायला नको. जे काय असेल ते म्युच्युअल असेल. दॅट्स ओके. आणि दुसरी. आणि दुसरी अट म्हणजे हा सगळा व्याप जर मोहन म्हात्रे सांभाळणार असतील तरच मी टायअप करायला तयार. ओके. दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. पण आधी मोहन म्हात्रेंना विचारा तरी. नाही मी त्यांना लगेच विचारेन. इथेच मागेच राहतात ते. माहितीये मला. मी सांगितलं ना मगाशी त्यांच्याशी फोनवर बोलले. ओ ओके. मग तुम्ही तुमची डिझाईन्स कशी माझ्यापर्यंत. मी सगळी डिझाईन मोहन म्हात्रेंकडे पाठवून देऊ. मी निघते. एक मिनिट. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल. मी मोहन म्हात्रेंशी बोलते ना. मालक अहो तुम्ही कुठे गायब झाला होता. तुमचा दुसरा प्रॉब्लेम बी सोडवला. कुठला. मोहिनी सरकार. हा. अरे कोणाशी बोलतोयस. ताई तुमच्यासाठी चहा. अरे अगं तुला बरं वाटत नव्हतं तरी तू चहा केलास. आणि आईने आमची उगाच तुझ्यावर संशय घेते. थांब जरा तोंड धुवून आले. इथलं सगळं सामान कुठे. ते पोरांनी ठेवलं होतं ना ते घेऊन गेले परत. मला वाटलंच होतं असंच झालं असणार. मोहन म्हात्रे थँक्यू सो मच. तुमच्यामुळे माझी मोहिनी सरकारशी भेट झाली. माझ्यामुळे. आता ऍक्टिंग करू नका. मला माहितीये तुमचं त्यांच्याशी बोलणं झालंय ते. हो. आणि मला सांगायचं नाही हेही त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं. नाही. त्या त्यांची सगळी डिझाईन देणार आहेत आपल्याला. मोहन म्हात्रे ते आपल्या बरोबर टायअप करायला तयार आहेत. मी आजच सगळी कामं लाईनअप करून घेते. थँक्यू मोहन म्हात्रे. तुमच्यामुळेच मला बिझनेस वाढवायची संधी मिळाली. आपलं बुटीक खूप मोठं होणार. मोहन म्हात्रे तुमच्याशिवाय मी माझं प्रोजेक्ट पूर्णच करू शकत नाही. येताना सगळी डिझाईन्स घेऊन या. हा येते मी. ताई चहा पिऊन जा ना. नाही आता नको. खूप काम आहेत ना. पण परत नक्कीच येईन मी. डिझाईन्स घेऊन या हा येताना. बाय. माझ्यावर रागवू नको. मी आवरून ठेवतो शोभा सगळं. ते नाही. मग तू मला सांगितलं नाहीस ते. काय सांगितलं नाही. मोहिनी सरकारशी तुझं बोलणं झालं. मला तरी कुठे माहित होतं. काय म्हणजे काही नाही. म्हणजे तू मला फसवलंस. माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवलंस तू. नाही शोभा. मला काही बोलायचं नाहीये. शोभा ऐक. शोभा. शोभा